या ठिकाणी पूज्य बनते ज्ञानरक्षित थेरो आणि त्यांच्यासोबत पूज्य बनते धम्मधरजी यांचं सुद्धा या परिषदेला आगमन झालेलं आहे। मी बनतेंना संपूर्ण परिषदेच्या वतीने या ठिकाणी वंदन करतो। या ठिकाणी जंजाळे साहेब द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या आपल्या मातृसंस्थेचे सन्माननीय ट्रस्टी यांचं आगमन सुद्धा आज आपल्याला लाभलेलं आहे। खरोखरच आनंदाची बाब आहे, एवढ्या मान्यवरांचं आगमन आपल्याला या ठिकाणी लाभलं। मी जास्त वेळ न घेता पूज्य बनते ज्ञानरक्षित थेरो यांना विनंती करेन, त्यांच्या शैलीतून यूट्यूबच्या माध्यमातून ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागामध्ये सुद्धा प्रवचन ऐकण्याचा त्या ठिकाणी माणसांना वेळ लावलेला आहे। अशी पूज्य बनते ज्ञानरक्षितजी थेरो हे प्रकृती ठीक नसताना सुद्धा अहोरात्र धम्माचं प्रचार आणि प्रसार करत आहे। परवाच आता त्यांचा विदेश दौरा आहे, तरी सुद्धा आपल्याला वेळ दिला। मी आलेल्या सन्माननीय भिक्खू संघाचं पुन्हा एकदा स्वागत करतो। मी पूज्य बनते ज्ञानरक्षितजी यांना विनंती करतो की आपण आम्हाला या ठिकाणी संबोधित करायचं आहे। येणाऱ्यांनी साधू म्हणत या आणि उपासक पूजनीय भंतेगण भिक्खू संघ या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहे। त्यांच्यासाठी आपण आसन खाली करून त्यांना बसण्याची कृपा करावी, त्यांना बसण्यासाठी आसन उपलब्ध करून द्यायचं आहे। आपण सगळे धम्म उपासिका आहोत, श्रद्धावान श्रीवान उपासक उपासिका यांनी सहकार्य करणं अपेक्षित आहे। या बदलापूरमध्ये कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाल्यानंतर सर्वप्रथम पोलीस चौकीत किंवा इथल्या व्यवस्थेला हादरा देणारं व्यक्तिमत्व, अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करणारं व्यक्तिमत्व आमचे मार्गदर्शक बहुजन मुक्ती पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रभारी सन्माननीय निलेश दादा रेल्वे यांचं आम्ही या धम्म परिषदेच्या निमित्ताने सहर्ष हार्दिक स्वागत करतो। तसेच उद्योजक सन्माननीय अरुणजी केदारे साहेब त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत। या धम्म परिषदमध्ये थोड्याच वेळात आपणाला राष्ट्रीय कार्याध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा भिमरावजी आंबेडकर साहेब यांना ऐकायचं आहे। आपण सर्वांनी शांततेचं सहकार्य जे आतापर्यंत केलेलं आहे, तर यापुढे सुद्धा आपल्याकडून शांततेचं सहकार्य अपेक्षित आहे। या धम्म परिषदेला यशस्वी करण्यासाठी उद्योजक शरददादा गायकवाड यांनी सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य केलेलं आहे। त्यांचं सुद्धा मी समितीच्या वतीनं, प्रबुद्ध सामाजिक सेवा संस्थेच्या वतीनं धन्यवाद व्यक्त करतो। पुढील सूत्र राहुलजी गायकवाड आपल्या ताब्यात घेतील। मी या ठिकाणी होत असलेल्या थोड्याशा गरजेबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आणि पूज्य बनते ज्ञानरक्षितजी यांना विनंती करतो आपण आपल्या धम्मदेशाला सुरुवात करावी। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा
सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स न परो संविलोमानि न परो संकतागतम् अत्तनो व अवेक्षेयि कथानि अकथानि च किंदा साधू म्हणा. दुसऱ्याने काय केले, दुसऱ्याने काय नाही केले, दुसऱ्याने काय करायला पाहिजे असा विचार करून मानवी जीवन वाया घालवण्यापेक्षा मी स्वतः काय केले, मी स्वतः काय नाही केले, मी स्वतः काय करायला पाहिजे असा विचार करून आचरण करून मानवी जीवन सफल बनवणं हे उत्तम आहे, कल्याणकारी आहे. हे ज्या सुगताने शिकविलं, ज्या तथागताने सांगितलं ते शाक्यसिंह महामुनी राजा भगवान सम्यक संबुद्धाला त्रिवार अभिवादन करतो. ज्या सद्धम्माला अंगीकारल्याने मनुष्य साऱ्या दुःखातून मुक्त होऊ शकतो, ज्याला धम्म सद्धम्म भगवंताचं बुद्धत्व बोधिज्ञान संबोधी आताच्या काळामध्ये ज्याला बौद्ध धम्म म्हणतात अशा भगवंताच्या सद्धम्माला त्रिवार अभिवादन करतो. जे भगवंताचं ज्ञान अंगीकारून जीवनात उतरून तसं आचरण करून साऱ्या दुःखातून मुक्त झालेला होत असलेला पुढे भविष्यात होणारा तथागतांचा आर्य श्रावक संघ, ज्यांना आपण भिक्खू संघ म्हणून ओळखतो, अशा तीनही रत्नाला प्रथम त्रिवार अभिवादन करतो. ज्यांच्या अथक परिश्रमातून ज्ञानबळातून प्रज्ञाबळातून आपणा सर्वांना या तीन रत्नाचा लाभ झाला, ज्यांच्यामुळेच आपणा सर्वांना हे सुखाचे दिवस आले, आपल्यावरील सारे विघ्न ज्यांच्यामुळे टळाले, स्वातंत्र्य समता न्यायनीती आणि बंधुत्वावर आधारित सर्वश्रेष्ठ असे संविधान ज्यांच्यामुळे देशाला बहाल झाले, तिसरे महायुद्ध केवळ आणि केवळ त्यांच्या तत्वज्ञानाने थांबले, समोरच्या साऱ्याच युद्धांना ज्यांच्या तत्वज्ञानामुळे पूर्ण विराम मिळाला, ज्यांच्यामुळे आपणाला मानवता प्राप्त झाली, आपल्या सर्वांचे खऱ्या अर्थाने जे सुख करता आणि दुःख हारता आहेत असे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीला शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो. आजच्या या मंगलमय प्रसंगी धम्म परिषदेच्या शुभ मुहूर्तावर या धर्मसभेचे सन्माननीय अध्यक्ष तथा या धम्म परिषदेचे धम्मविनयानुसार या धम्म मंचकावरील आमचे ज्येष्ठ पूज्य एन आनंद महाथेरा, पूज्य विनय बोधी महाथेरा, पूज्य करुणानंद बोधी महाथेरा यांना वंदन करून सारे सहब्रह्मचारी उपस्थित भिक्खू भिक्खुनी संघ, या कार्यक्रमाचे आयोजक आयोजिका, संयोजक संयोजिका, दानदाते दानदात्यांनो,
विशेषतः अधिकचं आपण एक पुण्य राहुल गायकवाड यांच्या माध्यमातून भीमराव साहेबांना आमंत्रित करून पुन्हा एकदा नव्याने बोधिसत्वांच्या कुळामध्ये जन्मग्रहण करणारे जेवढे काही सत्व असतात ते महापुण्यशालिनी असतात, महापुण्यवान असतात आणि म्हणून संघासह साहेबांना देखील आमंत्रित करून आपण विशेष रूपाने पुण्य कमावलं. त्यामुळे तुमच्या सर्वांच्या प्रती मैत्री भावना व्यक्त करून धम्मदेशनेला सुरुवात करतो. तुम्ही एकाग्र चित्ताने ऐका असं मी म्हणणार नाही. तुम्हाला जसं ऐकायचं तसं ऐका. तुम्ही शांत बसा मी असंही म्हणणार नाही. तुम्हाला बोलायचं तर बोला. तुम्ही जाऊ नका मी असंही म्हणणार नाही. तुम्हाला जायचं तर जा. मी तुम्हाला काहीच म्हणणार नाही. तुम्हाला खुशाली विचारायची खुशाली विचारा. कोणाच्या काना नाकातलं विचारायचं ते विचारा. कोणाला जर विचारायचं बाई तुझी सासू काऊन नाही आली, ती मेली कोरोनात, महिना मेली, ते विचारायचं विचारा. तुम्हाला जसं वागायचं तसं तुम्ही वागा. मी त्याबद्दल काही म्हणणार नाही. कारण 70 वर्षानंतर सुद्धा हे सांगावं म्हणजे सोशल मीडियावर अजून यांचे लोक केजी मध्ये आहेत असा प्रचार होईल म्हणून मी तसं काहीच म्हणत नाही. ज्यांना कोणाला पण हे प्रवचन युट्यूबला टाकायचं एवढं काटून टाकावं, अन्यथा त्यांना परमिशन मिळणार नाही. म्हणून उपासक उपासिकांनो, ज्या प्रकारे एखादा धनगर, ज्याप्रमाणे एखादा शेळी राखणारा, मेंढ्या राखणारा मेंढपाल सगळ्या शेळ्यांना तो सांगत नाही, त्यातल्या एका मेंढीला तो पाण्यात टाकतो आणि बाकीच्या कोणत्याही मेंढीला म्हणत नाही आता हिच्या मागे उड्या मारा. तो जाणतो की एका मेंढीला पाण्यात टाकल्यावर बाकीच्या मेंढ्यांना धीरही येतो आणि बाकीच्या मेंढ्याला लक्षात येते की आता उड्या मारायच्या. भगवान तथागत सम्यक संबुद्धांनी तेच केलं. प्रथम भगवंतांनी 5 भिक्षूंना, त्यातल्या प्रमुख कौंडिन्यांना ओळखलं की अरे बस, मी जर कौंडिन्यांना या तन्नारूपी पाण्यामध्ये डुबकी मारायला लावली, यांना प्रज्ञारूपीचा हात जर मी दिलं तर बाकीचे हात 4 जणांना मला सांगायचं काम पडणार नाही. आणि म्हणून भगवंतांनी त्या महापुण्यवान कौंडिन्य भंतीजींना आपल्या येणाऱ्या जाणाऱ्या श्वासावर लक्ष केंद्रित करून मन एकाग्र करून सर्वात कमी वेळामध्ये त्यांना अरहंत बनण्यासाठी कारुणिकांनी त्यांना मैत्री दिली, मदत केली, मार्ग सांगितला. आळीपाळीनं त्या आषाढी पौर्णिमेपासून तर नागपंचमी पर्यंत ते 5ही जण अरहंत झाले. आणि म्हणूनच ती जी नागपंचमी जी आहे तर भिक्षूंना नाग म्हणतात, अरहंत भिक्षूंना पण नाग म्हणतात. याचा अर्थ असा नाही की आम्हाला साप म्हणतात, उद्यापासून वंदावी साप म्हणते जे हे पाली भाषेतला शब्द आहे. आमची उपसंपदा होत असताना आम्हाला विचारतात की तुमचं नाव काय, तेव्हा सांगावं लागतं आम्हाला की अहं नागोती, म्हणजे मी नाग आहे. याचा अर्थ असं नाही की मी साप आहे, असं नाही की मी असं तो प्राणी आहे, सांगावं लागतं. म्हणून ते जे 5 भिक्षू अरहंत झाले, नाग झाले, म्हणजे राग द्वेष मोहातून मुक्त झाले आणि त्यांनी जे लोककल्याणासाठी तथागतांची जी बोधी ज्ञानविधी आहे जी आत्मसात करून बुद्धत्वाचा प्रयोग ज्यांनी सिद्ध केला, त्यामुळे लोकांनी तो उत्सव साजरा केला, ज्याला आज तुम्ही लोक सापपंचमी किंवा झोकापंचमी किंवा काय काय पंचमी म्हणून साजरा करता, तर ती मात्र त्या लोकांनी तशी नाही साजरी करता. त्यांनी भगवंताने सांगितले त्या पद्धतीने साजरी केली. म्हणून उपासक उपासिकांनो, आज हे जे 5 भिक्षूंना उपदेश दिल्यानंतर भगवंताकडे यश आणखी 55 जणांचं नेतृत्व करणारे एक मेंढ्या समान एक पुण्यवान त्यांनी सत्व पाहिलं की बस येस को शिकना चाहिए.
म्हणून त्यांनी सगळ्या मित्रांना नाही शिकवलं, फक्त यश यांना पाण्यात टाकलं. तृष्णारूपी पाण्यामध्ये प्रज्ञारूपी जहाज देऊन जेव्हा यशला पाण्यात टाकलं, तेव्हा यश तेवढ्या रात्यातच ते श्रोतापन्न झाले. एका रात्री श्रोतापन्न झाले. वडील शोधत शोधत आले तर तोपर्यंत दुसऱ्या प्रहारामध्ये त्यांना भगवंताच्या ज्या धर्मचक्षुचा लाभ व्हायला पाहिजे, ज्याला आपण अनंत पद म्हणतो, ज्याला आपण निब्बाण म्हणतो, ज्याला आपण निर्वाण म्हणतो, ज्याला इंग्रजी स्पॉटलेस लाईफ म्हणतात, ज्याला राग खय्यो, दोष खय्यो, मोह खय्यो, म्हणजे ज्याला आता रागही नाही, द्वेषही नाही, मोह नाही, अशा चित्ताचा जिवंत भिक्षू, जिवंत भिक्षुनी त्याला म्हणतात आनंद. असे ते झाले. आणि अनेक लोकांना हा शब्द न कळल्यामुळं अनेक लोक मरणासाठी हा शब्द वापरतात. कोणी लोक मेले की म्हणतात आमचे ढंकोजी ढंकोजी निर्वाण प्राप्त झाले, असं शब्द वापरतात. शब्द हे कोणाच्या हाती लागल्यामुळं लोक तो शब्द आजकाल मेलेल्या माणसाला वापरतात. तो मेलेल्या माणसासाठी निर्वाण शब्द नाही, तो अर्हंत झालेल्या भिक्खू आणि भिक्षुणीसाठी शब्द आहे, गृहस्थासाठी पण नाही. म्हणून अनेक लोकांच्या हातात शब्द लागल्यामुळं आणि अनुकरणीय त्या देशात जास्त लोक राहत असल्या कारणानं लोकांच्या हातामध्ये वेगवेगळे शब्द पडतात. जसं की अनेक लोक त्यांचे नातेवाईक कोणी मेल्यावर कैलासवासी असं पण शब्द लिहितात. आपल्याकडे सुद्धा लोक आता बुद्धवासी, बौद्धवासी लिहू लागले. म्हणजे ते कैलासाला गेले आणि हे जिथं बुद्ध आहे त्याच्या शेजारी जाऊन बसले. इकडे दारू पेले रट्टवून, इकडे भरपूर पेले, असे पिऊ पिऊच पेले, पिऊ पिऊन पेले, बुद्ध शेजारी जाऊन बसले बुद्धवासी. पुढे भीती आहे की बाबासाहेब वासी लिहितील लोक काही दिवसांनी. तुम्ही आहे तर पहिला ठराव पास करून घ्या साहेब. हा म्हणजे मी आणखी धोके सांगतो तुम्हाला काय काय आहे. मला काय पण केले लवकर कळतात. आता सध्या लोक बुद्धवासी लिहिता लिहिता आणि हा शब्द नागपूर करून येईल, बाबासाहेब वासी लिहितात नागपूर करून येईल, नागपूर करून येईल, कारण जास्तीत जास्त शब्द तिकडून येतात. म्हणून उपासक आणि उपासिकांनो, शब्द हातात लागल्यानंतर लोक ते शब्द कुठेही वापरणं सुरू करतात. पण जेव्हा तथागतांनी पाहिलं की आता हे सगळे यशचे मित्र, सगळे भिक्षू अर्हंत जेव्हा झाले, तेव्हा भगवंतांनी पाहिलं की आता मी कोण प्रमुख पकडलं पाहिजे की ज्यांना मी आता ह्या तृष्णारूपी पाण्यामध्ये प्रज्ञारूपी जहाज घेऊन त्यांना टाकलं पाहिजे. तेव्हा भगवंताला उर्वेल काश्यप दिसले. उर्वेल काश्यप दिसले. ओ उर्वेल काश्यप एक अशा प्रकारचा पुण्यवान सत्व आहे ज्यांच्याकडे मी जर गेलो तर त्यांचे स्वतःचे 300, नदी काश्यपांचे 200, 300, त्यांचे स्वतःचे 500 आणि गाया काश्यपांचे 200 असे या तीनही भावाचे 1000 शिष्य आहेत. मला या कोणालाही पाण्यात टाकण्याची गरज नाही. बस मला फक्त त्यांचा प्रमुख उर्वेल काश्यप जर या तृष्णारूपी पाण्यामध्ये प्रज्ञारूपी जहाज घेऊन जर टाकला तर या बाकी 1000 जणांवर माझी करुणा समान लागू होईल. आणि भगवंताने उर्वेल काश्यपांना त्या तृष्णारूपी सागरात टाकलं, प्रज्ञारूपी जहाज सोबत देऊन. बाबासाहेबांनी सुद्धा सेम हेच काम केलं. म्हणून कमी वेळेमध्ये जास्त जो प्रचार झाला ते याचं कारणच ते आहे की बाबासाहेबांनी सुद्धा पाहिलं की कोणत्या क्षेत्रातला कोण प्रमुख व्यक्ती आहे. या प्रमुख व्यक्तीच्या चालण्यासारखं लोक चालतात, बोलण्यासारखे लोक बोलतात, बसल्यासारखे लोक बसतात, यानं जसं खाल्लं तसं खातात, यानं दाढी राखली तसं राखतात. अनेक लोक तसं अनुकरण करतात. बाबासाहेबांनी त्यांना हेरलं. मग ते ब्राह्मण परिवारातून असो, मराठा परिवारातून असो, चमार परिवारातून असो, त्या काळातल्या शूरवीरामध्ये महार परिवारातून असो, का तो कोणत्याही परिवारातून असो, बाबासाहेबांनी त्या प्रमुख सत्वाला हेरलं आणि बाबासाहेबांनी सुद्धा त्याला शिक्षारूपी जहाज त्याच्याजवळ देऊन
बाबासाहेबांनी सुद्धा त्याला शिक्षारूपी हात त्याच्या हातात देऊन त्याला संघटन रूपाचं त्याला 2 बैल देऊन त्याला सांगितलं की तुला पुढं भविष्यामध्ये शिक्षण रूपी संघटित व्हा, संघर्ष करण्यासाठी त्याला सांगितलं की हा संघर्ष जो आहे हा भांडणाचा नाही, हा वाद कटकटीचा नाही. आणि म्हणून 70 वर्षामध्ये साहित्यिक कवी सगळे लोक याचा अर्थ भांडण घेत आहेत. बोधिसत्व कधी तुम्हाला भांडणाकडे वळवत नाही. याची क्रमशः अशी आहे, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. ही सिक्वेन्स तथागताने दिलेली आहे. दान, शील, समाधी. बाबासाहेबांना तीच सिक्वेन्स वर्तमानामध्ये तुम्हाला जशी कळेल तशी शिकवलेली आहे. बुद्धानं सांगितलेलं दान आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका हे समानार्थी शब्द आहेत. अनेक लोकांना प्रश्न पडेल की दान आणि शिका हे समानार्थी कसे काय होऊ शकतात. ते शब्दानुसार देखील समान नाही आहेत, ते ग्रामटिकल भाषेमध्ये सुद्धा समान नाही आहेत. आणि भलते कसं काय सांगतात की बुद्धाने सांगितलेलं दान आणि बाबासाहेबांनी सांगितलेलं शिका हे दोन्ही समान शब्द आहेत. कारण दोनही महापुरुषांचा मानवी मनाचा काय कौल आहे आणि यांना कोणत्या दिशेला वळवलं पाहिजे. म्हणून तथागताने पाहिलं की त्या काळातल्या लोकांना जर अहंकार गर्भामधून बाहेर काढायचं असेल तर यांना दान शिकवलं पाहिजे. आणि बाबासाहेबांनी पाहिलं की या लोकांना हीन भावनेमधून तुच्छ भावनेतून जर काढायचं असेल तर यांना शिका म्हणून शिकवलं पाहिजे. कारण बुद्धाच्या काळामध्ये क्षत्रियापासून सगळे लोक अहंकाराने उभे होते. म्हणून त्यांना पोराने मी आता एसी मध्ये ऑफिसर बनावं म्हणून मी त्याला आता एमपीसीचे क्लास लावले, त्याला मी आता दुकानदार करणार नाही. अरे या देशातल्या मारवाड्यांना कळालं, समाराला कळालं, धनगराला कळालं, बिलाला कळालं, फारशाला कळालं, सगळ्यांना कळालं आता हे शिक्षणाचं महत्व आता भारताच्या पलीकडे गेलं. आणि पार ह्याचा तिकडे समजलं की अरे ह्या बोधिसत्वाने हा नारा केवळ आणि केवळ पैसा कमवण्यासाठी नाही दिला, तर बाबासाहेबांनी हा नारा आपल्या चित्तातला लोभ काढण्यासाठी दिला. कारण लोभ तेव्हाच निघतो जेव्हा माणूस दान देतो, आणि दान तेव्हाच देतो जेव्हा तो शिकून काहीतरी कमवतो. आणि म्हणून हे आपल्या तरुण पोरापोरींनी शिकून पैसा कमवला पाहिजे. या राजकारणी लोकांच्या पाठीमागाला गोड वडापाव खाऊन किंवा बिर्याण्या खाऊन किंवा काहीतरी थोडंफार भेटून जे तुम्हाला थोडा पैसा भेटतो तो तुम्हाला लाचारीकडे घेऊन जाईल. आणि म्हणून बाबासाहेबांचा शिका नावाचा नारा हा फेल होऊन जाईल. म्हणून आपल्या सगळ्या तरुण पोरापोरींनी मन लावून शिकलं पाहिजे. आणि मन लावून शिकून आपण मात्र मोक्याची एक माऱ्याची जागा हस्तगत केली पाहिजे. आणि म्हणून आज उपासकांनो एकदम खालच्या थराचं तत्वज्ञान आज वरच्या थराला आल्यासारखं दिसत आहे. आणि वरच्या थराचं तत्वज्ञान हे खाली जातं की काय असं दिसत आहे, पण तसं कधी होणार नाही. बोधिसत्वाचं वाक्य आहे की हा भारत बौद्धमय होणार आहे आणि हा भारत बौद्धमय झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हा भारत बौद्धमय करण्यासाठी सगळ्या बाबासाहेबांच्या जेवढ्या विचारही संस्था आहेत ह्या पुन्हा तुम्हाला नव्याने ताकदीनिशी घरात ज्या दिवशी लेकरू जन्मन मी तर त्याच्याही अगोदर सांगतो की जी महिला गरोदर राहील त्या गरोदर महिलाची नोंद भारतीय बौद्ध महासभेकडे असली पाहिजे की कोणत्या घरी गर्भवती महिला आहेत त्या गर्भवती महिलांच्या नोंदी भारतीय बौद्ध महासभेमध्ये असल्या पाहिजे. आणि त्याचे शिलाधार आम्हाला योग्य आमचे भीमराव साहेब भेटलेले आहेत. म्हणून पुन्हा एकदा नव्याने सांगतो, माझ्या सगळ्या व्हिडिओ जर बघितल्या साहेबासमोर नाही, मी लय सांगितलेले माझ्या 1000भर व्हिडिओ ज्ञान सत्यशोधकला या बारीक सारी गोष्टी मी खूप सांगून ठेवलेल्या आहेत. तिथं जाऊन तुम्ही बघू शकता की बाबासाहेबांच्या 4 संस्था कशावर काढता येतात म्हणून सांगितलेले तिच्यात भरपूर माझ्या व्हिडिओ आहेत. तर गरोदर महिलांची तुम्ही नोंद घ्या आणि त्या गरोदर मुलींचा फॉर्म भरून घ्या. तिला सांगायचं की तुझं बाळ जन्मल्यानंतर बाबासाहेबांनी जे सांगितलंय ते संस्कार त्याच्यावर होतील. जर का दुसरे संस्कार जर झाले तर बाबासाहेबांनी बहिष्काराचं जे काही शस्त्र सांगितलेलं आहे त्याचा नारापत्र ती चिठ्ठी द्यायच्या घरी पहिलीच गेली पाहिजे की तू गर्भवती असताना गर्भाचे संस्कार तुझ्या बाळावर तेव्हाच पडले पाहिजे. आणि म्हणून 3ऱ्या महिन्यातच आपल्या सगळ्या महिलांनी पूज्य भिक्खू संघाला घरी बोलून गर्भ संस्कार विधी सुरू केली पाहिजे. डोहाळे कार्यक्रम बंद केला पाहिजे. हे जे डोहाळे आहेत
हे डोहाळे 7व्या महिन्यामध्ये अनेक महिला घरचे नातेवाईक लोक त्या पोरीला हिरव्या बांगड्या घालतात, हिरवी साडी घालतात, हिरवा चुडा घालतात, मोठं कुंकू घालतात आणि हा सगळाचा सगळा ड्रेस तिला जो घालतात तो चुडिलनीचा ड्रेस आहे. तो चुडिलनीचा ड्रेस आहे आणि तो चुडिलनीचा ड्रेस जर आईनं घातला त्या पोटातल्या बाळावर संस्कार हे बौद्ध तत्वज्ञानाचे पडणार नाही. तर चुडेलनीचा जो स्वभाव आहे जो लग्न होणाऱ्या नवरीला लागायचा म्हणून नवरीला बायका होत नाही, तो वेगळा इतिहास आहे. त्याची सेपरेट एक व्हिडिओ बनवून तुम्हाला सेपरेट सांगते हिरव्या साड्या काय घालतात, हिरव्या बांगड्या काय घालतात आणि ते कुकू काय लावतात, ते वेगळा विषय आहे. म्हणून उपासक उपासिकांनो, जेव्हा हे तुमच्या लक्षात येईल की बाबांच्या चारही संस्था जेव्हा नव्या जोमानं आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये काही तुम्हाला लीडर शोधायची गरज नाही आणि तुम्हाला चारही संस्थेमध्ये माणसं शोधायची गरज नाही. बाबासाहेबांच्या महागोत्र कुलामध्ये रक्तवंशालीमध्ये हे सगळे काही लोक आहेत. तुम्हाला फक्त व्यवस्थित पाठीशी उभं राहायचं आहे. उपासक उपासिकांनो, तुम्हाला आवर्जून एक गोष्ट नक्की सांगेल, आपल्या महिलांमध्ये आजही मनुस्मृती बाबाने जाळल्यानंतर देखील मनुस्मृती तुम्ही जास्तीत जास्त महिलांनी जतन केलेली आहे आणि बौद्ध धर्माचा प्रचार सुद्धा जास्तीत जास्त महिलांनाच केलेला आहे. म्हणून मावल्यांनो, तुम्ही डोक्यातून मनुस्मृती पहिले काढून टाका. हे पुस्तक जळलेलं आहे पण तुम्ही मात्र घरात संस्कार तसेच करता. म्हणून तुम्ही जेव्हा गर्भमंगल विधी न करता डोहाळे करता तेव्हा डोहाळे झाल्याबरोबर तुम्ही त्या पोरीच्या हातात वटीमध्ये काय देता, नारळ देता. जे आमच्या भिक्षूंची कत्तल केल्याचं, नागवंशी लोकांची कत्तल केल्याचं, त्यांचे डोकं पुष्पशृंग मित्राच्या काळामध्ये बृहद्रथाला बृहस्पतीला कपटाने मारल्यानंतर एका भिक्षूला मारण्यासाठी 10 कारशपण तर चक्क महादेवाला मारण्यासाठी 1000 कारशपण दिल्याचा इतिहास आहे. त्यांचे डोके ठेवण्याचा इतिहास आहे गुढीपाडव्याच्या दिवशी. तेच तुम्ही तुमच्या बाळाला देता आणि सांगता की बाळ जन्माला आल्यानंतर तूही भिक्षूचं डोकं तोडणारा कत्तलकारी बन. म्हणून डोहाळे पहिले बंद करा, म्हणून डोहाळे पहिले बंद करा. मग काय सुरू करा, गर्भमंगल विधी, संस्कार विधी सुरू करा. आणि म्हणून अनेक महिला बाळ गर्भाशयात असतानाच चालताना म्हणा नमो तस्स, बसताना म्हणा नमो तस्स आणि बाळ जन्मल्याबरोबर ज्याच्याही हाती पडल त्यानं कानात त्याच्या लगेच म्हणा नमो तस्स भगवतो अर्हतो सम्मा संबुद्धस्स. आपल्या महिला तसं करत नाही. मला एकदा एका मुलाच्या कार्यक्रमाला बोलवलं आणि तिथं माझ्या अगोदर एक बाई पण बोलवली. म्हणजे भंतेची कार्यक्रम मुलाचे कान फुकायचा आहे, मुलाचे कान फुकायचे. ती बाई गेली आणि माझ्या अगोदर ते पोरग त्या बाईच्या मांडीवर दिलं. संस्कार साहेब बघा कोणते संस्कार सुरू आहेत. त्या बाईच्या मांडीवर दिलं आणि त्या बाईनं माझ्या समोरच त्या पोराचे कान फुकले. म्हणे कान्या कान्या कुर्र आणि म्हशी गेल्या दूर. मी बाजूला बसलोच होतो, माझ्या समोरच फुकले कान. मला वाटतंय आपल्यापैकी बरेच जण आपल्या मायबापांनी असंच कान फुकले, पण आता आपल्या लेकराचे नका फुकू. कान्या कान्या कुर्र आणि म्हशी गेल्या दूर. मग मला कळलं याचा अर्थ असा आहे की कान्या कान्या खाय आणि म्हशीकडे जाय. म्हशीकडे जर जायचं तर शाळेत कोण जायचं. मग मी काय केलं, उठलो आणि ते बाळ माझ्याजवळ घेतलं आणि त्या पोराचा दुसरा कान फुकला आणि काय म्हटलं, या बाईचा मंत्र निघून जाय, या बाईचा मंत्र वापस जाय, पण माझा मंत्र हृदयात जाय. म्हणलं बाळा तू कण्या कण्या नको खाऊ, तू काय कर म्हटलं, तू पेढे पेढे खाय, हिलायतेला जाय, तू पेढे पेढे खाय आणि अमेरिकेला बी जाय आणि पेढे पेढे खाय आणि पार्लमेंट मध्ये बी जाय आणि पेढे पेढे खाय, तू प्रशासनात पण जाय, प्रशासनात पण जाय. असे कान फुकले. आणि त्यांना म्हटलं खबरदार असं महिला आणू नका, या बिचारीला काय कपडे द्यायचे, दागिने द्यायचे, पैसे द्या आणि डबल लेकराचे कान फुकून घेऊ नका. कान फुकून घेतात आणि असं म्हणतात की तुम्ही कण्या कण्या खा म्हणून घुगऱ्या वाटू नका. पोरांच्या पोरीच्या काही लोक पोरग जन्मलं तर पेले. एक माणूस आला आणि मला म्हणे भंतीची जिलाबी घ्या. मला वाटलं मला जिलाबी आवडती म्हणून आणली असेल, तर मी घेतली पण सहज विचारलं यायचं सारखं. म्हणलं कशाची जिलाबी, ते म्हणे भंतीची आपल्याला जिलाबी झाली. जिलाबी झाली, लोक पोरगी झाली ते जिलाबी झालं. म्हणलं जिलाबी कसं काय होईल, म्हणलं याच्या बायकून काय मैदा खाल्ला होता. म्हणलं जिलाबी कसं काय झाली होतं मला, भंतीची वर पोरगी आणि जिलाबी झाली.
परत पेरा झाला पेरा कसं काय होईल म्हणलं मुलगा झाला म्हणून सांगावं मुलगी झाली म्हणून सांगावं का कुणा स्टॉप लोकांना हे बोलायचा बी कंटाळा येतो म्हणून पोरीसाठी जिलाबी आणि पोरासाठी पेढा न वाटता अरे तुम्ही दोघांमध्ये समता ठेवा म्हणून माय मावल्यांनो मनुस्मृती तुमच्यापासून सुरू होती पोरग जन्मलं आणि पोरगी जन्मली तुम्ही घरात झाडू पोरीला मारायला लावता पोराला मारायला लावत नाही तुम्ही घरात भांडे पोरीला घासायला लावता पोराला घासायला लावत नाही तुम्ही